संजय राऊत संतापले. 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. सरकारने 92 लाख महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच 3,515 कोटी रुपयांचा निधी मतांसाठी वापरला जात असल्याचं ते म्हणाले. या संबंधित ते नोटीसही देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 10 पैकी 9 आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या आमदारांना NDA सोबत जाण्याची इच्छा असल्याच्या चर्चेबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ पक्ष असल्याचे सांगितलं आहे. तसेच पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोट्यवधी रुपये ज्या पद्धतीने 14,000 कोटी रुपये या स्कीममध्ये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आल्याचे आकडे प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये जे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत, बेकायदेशीरपणे त्यांना कोणतेही KYC न करता, त्यांची छाननी न करता, त्याच्यामध्ये 29,000 पुरुष आहेत, 4,500 सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी पगारे घेतात आणि या स्कीमचा फायदाही घेतला. असे साधारण 3,515 कोटी रुपये अशा पद्धतीनं उधळले गेले. फडणवीस आणि मिंदे यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशाचा हा अपहार झाला. हा गुन्हा म्हणजे राम मंदिरातली दानपेटी लुटणं आणि सरकारची जनतेच्या करातली तिजोरी लुटणं हा गुन्हा एकच आहे. अशा वेळेला 3,515 कोटीची वसुली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या बँकेत फ्रॉड झाला तर त्या कर्मचाऱ्याला 5,000 रुपयासाठी अटक करता. एक फ्रॉड झाला म्हणून विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी हे का पळून गेले? त्यांनी बँकेच्या पैशाचा अपहार केला असं त्यांच्यावर ठपका आहे. म्हणून त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस, ED CBIच्या नोटिसेस आहेत, त्यांची संपत्ती जप्त केली. 3,515 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून बेकायदेशीरपणे मतं विकत घेण्यासाठी वापरले. हा तर या शतकातला सगळ्यात मोठा अपहार आहे ना. मग हे पैसे वसूल कसे करणार तुम्ही? तुम्ही आता 92 लाख लोक वगळले म्हणून तुम्हाला इथे गप्प बसता येणार नाही. या 92 लाख लोकांना ज्यांच्या सहीनं पैसे मिळाले, ज्यांच्या आदेशानं मिळालं, ते तेव्हाचं एकनाथ शिंदे कॅबिनेट, या संपूर्ण कॅबिनेटवर सरकारी पैशाचा अपहाराचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि संपूर्ण कॅबिनेट, तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थसचिव, महिला व बालकल्याण सचिव ह्यांची व्यक्तिगत संपत्ती जप्त करून ही वसुली पैशांची व्हायला हवी असं आमचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.